बेलसरणी याच्यात गंमत केली. नेता कोणाला म्हणतात, जे जे शासनाकडे येते ते ते न विचारता घरी नेते, त्याला म्हणावं नेते. बरं, नेते तर नेते, हिशेब पण नाही देते. जो हिशेब नाही देते त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून देते, कारण निवडून द्यायचे तुम्ही काहीतरी घेते म्हणून तर गप्प बसते. एकाने विचारलं, तुम्हाला कसे कळते? तुमच्या रस्त्यावरून कळते. विठ्ठल आता याला वेगळं चंदन लावायची गरज नाही. विठ्ठल महाराज, मग नेता मरण पावल्यावर त्याला चंदनाच्या सरणावर जाळण्याचं कारण काय? तर प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी त्याचं उत्तर दिलं, त्याच्या राजकारणाचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याला चंदनात जाळतात. विठ्ठल आणखी एक गंमत सांगितली. चंदनाचे गावी सर्पाची सर्प त्याला वेटोळे मारून असतो. मग तुमचं म्हणणं काय? तुकोबाने त्याचं दोन उत्तर केलेत, पुन्हा गोड उत्तर केलं. जसं चंदनाच्या झाडाला सर्प वेटोळे मारून असतो, सर्प हा सुगंध प्रिय आहे आणि सर्प हा शीतल प्रिय आहे. चंदन शीतल असतं, सर्पाच्या विषामुळे त्याला दाह होतो. आता उन्हाळ्यात जेव्हा सर्प बाहेर पडतात ते थंडीसाठीच बाहेर पडतात, हे त्याचं उत्तर आहे. त्यांना त्यांच्या शरीराचा दाह होतो. तसं देवाने प्रत्येक साधू जवळ एक सापाच्या जातीचा माणूस मुद्दाम ठेवलाय, त्याचं भजन बंद पडू नये म्हणून. विठ्ठल लोक म्हणतात तो नसल्यावर जाऊ, कळलं का? तो नसल्यावर जाऊ, तो असला की सापासारखा फसकन अंगावर येतो म्हणतात. तो नसल्यावर जाऊ, देवाने ती योजना केली. विठ्ठल अजून गंमत पा. देव सर्पाच्या बेडवर झोपले, महादेवाने सर्प गळ्यात घातलाय आणि साधूच्या जवळ सापाच्या जातीचा माणूस आहे. काय फरक पडले सांगा बरं? फरक आपल्या नजरेचा का साधूचा आहे? चंदनाचे हात आणि पाय या शब्दाचा अर्थ असा, नख शिकांत जो सुगंधी आहे, त्याची फुलं पण तेवढी सुगंधी आहे, त्याचं मूळ पान फळ, त्याला फळ काय म्हणता, तेच फळ आहे, ती सुगंधी आहे. दुसरा अर्थ असा करायचा, हातपायापासून सुगंधी आहे शब्दाचा अर्थ, साधूने जिथे पाय ठेवला ते गाव पवित्र होतं, साधूने ज्याला हात लावला तो पवित्र होतो. विठ्ठल आता उदाहरण सांगतो, ऐकलेलं आहे, जी टॉकीजच्या कीर्तनात ऐकलं, दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो. रामायणामध्ये सेतुबंधनाचं काम चाललं होतं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत होता. तिथे एक खारुताई होती. तिच्या लक्षात आलं, आपण रामाचं काहीतरी काम केलं पाहिजे, रामाच्या कामात आपण सहभागी झालं पाहिजे. अक्षताचा कलश का असे ना, पण आपण आपल्या अक्षता तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पोचत नसेल तर नमस्कार तरी पोचला पाहिजे. तिच्या लक्षात आलं. पण तिने काय केलं, आपल्या इवल्याच्या हातामध्ये चिखल गोळा केला आणि त्या दगडाच्या सांदीमध्ये टाकत होती. तिची एक भावना होती, या दगडाच्या सांदीतून जे समुद्राचं खारं पाणी येईल ते पाणी भगवंताच्या चरणाला स्पर्श करेल आणि ते स्पर्श झालेलं पाणी देवाला काही इजा होईल. तिच्या ही भावना लक्षात नाही की देव मारुतीच्या खांद्यावर बसून जाणार आहेत. तिच्या हे लक्षातही नाही, पण तिची भावना. याचा अर्थ असा, रामायणात खारुताईला पण टेंडर भेटत होतं. बोला, आता टेंडर भेटतं कोणाला, खातं कोण, खातच असं आहे. विठ्ठल काही नोकरीच्या भानगडीत लागू नका, सरळ महाराज व्हा. ज्याला ज्याला महाराज होता येत नाही त्यांनी पोतराज व्हा. विठ्ठल किती सोपं आहे. जे जे सरकारी नोकरीला आहेत त्यांना महिन्याने पगार होतो, बरोबर आहे ना? आम्हाला दिवसातून 4 वेळा पगार होतो. लोक म्हणतात, महाराज तुमची मजा, एकदा महाराज होऊन बघ. कशाला नाराज होतो? महाराज व्हावं त्याने नाराज होऊ नये, नाराज व्हावं त्याने महाराज होऊ नये.
खारुताईला टेंडर भेटत होतं. काही वानरांकडे सांगे मध्ये मध्ये लोडबोड करू नका, बाजूला मरशील, दगडाखाली येशील, चिरडशील. तिने विचार केला मेले तरी चालेल पण रामाच्या कामात मरणी, रामाच्या सेवेत मरणी. योगायोगाने ती ते काम करत असताना मारुतिरायाचा पाय तिच्या शेपटीवर पडला. आता मारुतिराय भीमकरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तिला वेदना झाल्या, असह्य वेदना झाल्या. ती किंचाळली. रामप्रभू धावत गेले तिच्याजवळ, तिला उचललं, हातावर घेतलं, तिच्या पाठीवर अशा 3 बोटांनी हात फिरवला. ते अजूनही 3 रेषा आहेत, अजूनही खारुताईच्या पाठीवर 3 रेषा आहेत. तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिच्या मुगाच्या डाळीसारखे डोळे आणि आपले कमळासारखे डोळे तिच्या डोळ्यात डोळे घातले, नजरेत नजर घातली. आणि देवाने पाहिल्यानंतर काय तिला आनंद वाटला. देव म्हणतात खरंच ग, तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिलाय, तुला वेदना झाल्या असतील ना, सांग मला, नाव सांग, मी त्याला शिक्षा करीन. तिने सांगितलं जाऊ दे ना देवा, तुमचं काम नाही ते. एवढासा प्राणी रामाला बोलू शकतो, ही रामराज्याची ताकद होती. आता रामावर कोणीही बोलतं विठ्ठल. एकाने रावणावर पुस्तक लिहिले विठ्ठल. लिहा हरकत नाही, पण रावण सुद्धा रामाच्याच बाणाने मेला हे लक्षात ठेवा. असं फार कसं एका बाणात रामबाण, सोप्या भाषेत. भगवान म्हणले अगं असं कसं, तुला माहिती मी कोण आहे? धर्माची तू मूर्ती, मी धर्ममूर्ती आहे. रामो विग्रहवान धर्म, वाल्मिक ऋषी म्हणतात, मी शिक्षा करीन. तिने सांगितलं भगवान तुमचं काम शिक्षा करणं नाही. लोकाभिराम रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये कारुण्य रूपं करुणाकरंतं. तुम्ही केवळ करुणा करू शकता. देवा तू कृपा करुणा सिंधू. आता देव होते ते पोलिसासारखं क्रॉस एक्झामिनेशन केलं. जर मी शिक्षा करू शकत नाही तर तू सांग काय शिक्षा करायची, मी ती शिक्षा करतो. त्यांनी सांगितलं भगवान मी सांगितलेली शिक्षा पण तुम्ही करू शकत नाही, कळलं का? आता देवाला कमी मोठा चॅलेंज असेल तो. ज्याची पत्नी दुश्मनाने चोरून नेली आणि त्याला जर कोणी उपदेश करत असेल तर त्याला कसं वाटेल सांगा ना. रामप्रभू अगं म्हण तर, सांग तर, मी प्रयत्न तर करीन. तिने सांगितलं तुम्हाला जर माझ्याकडून ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याला शिक्षा द्यायची आहे ना, तर माझ्याकडून शिक्षा त्याला अशी आहे. कशी? जसं मला उचललं, हातावर धरलं, मला गोंजारलं, माझ्या नजरेत नजर घातली, तसं ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलाय त्याला पण तुम्ही तुमच्या मांडीवर बसवायचं, त्याच्या पाठीवर हात फिरवायचा, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याच्या नजरेत नजर घालायची. ही माझ्याकडून त्याला शिक्षा. रामप्रभू म्हणजे तुला शिक्षेतलं काही कळतं का? ज्याने आपले वारीमध्ये 50 रुपये खाल्ले त्याचे 500 रुपये खाणं म्हणजे शिक्षा. बरोबर आहे ना? GST लावून. तिने सांगितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही मी सांगितलेली पण शिक्षा करू शकत नाही, म्हणून मी तुमच्याकडून वचन घेतलं. तर तुम्ही म्हणाल मी आईला वचन देऊन इथपर्यंत आलो, तुला पण वचन देऊ. आता वचन दिले तर सांगा शिक्षा देणार की नाही. ते म्हणले मी शिक्षा देतो, पण त्या शिक्षेचा अर्थ काय आणि ज्याने तुझ्या शेपटीवर पाय दिला त्याचं नाव काय सांग. तिने सांगितलं भगवान ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याचं नाव आहे मारुती. तुम्ही शिक्षा कराल का सांगा. एक. दुसरं कारण, मी त्याला माझ्यासारखं त्याला उचलून घ्या, मांडीवर बसवा, डोक्यावर हात ठेवा, पाठीवर हात फिरवा, नजरेत नजर घाला, असं का सांगितलं कळतं का? कारण त्याच्या पायाखाली आले म्हणून तुम्ही मला हातावर घेतलंय. कुणाच्या तरी पायाखाली या, नाही तर कुणाच्या तरी पायाजवळ राहा, देव उचलून घेईल. विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदनाचा. येड्या बाबळीजवळ राहण्यापेक्षा चंदनाजवळ राहा. हे चंदनाचे गुणधर्म आहेत. आणखी काय करता चंदन? तापली चंदन निवविते कुडी त्रिगुण तो काढी संत संग. संत संग काय करतात? त्रिगुण काढतात.
जसं चंदन शीतलता देतं तसं त्रिगुण गेल्याशिवाय मनुष्य शांत होत नाही. गुणातीत स उच्चते 14व्या अध्यायात त्याचं चिंतन आहे. आणि जो गुणातीत आहे ना त्याचं नाव आहे अत्री, आणि जो गुणातीत आहे ना त्यांच्या लेकराचं नाव आहे दत्तात्रय. इतकं सहज होतं. याला बैरागी म्हणा. विठ्ठल साधू पाण्यासारखा शांत पाहिजे, पाण्यासारखा मधुर पाहिजे, आणि पाण्यासारखा शीतल पाहिजे. फार खळखळ करायला लागला की समजायचं हे गावात राहत नाही आता. मग ते फ्लॅट घेणार. विठ्ठल बरं सांगता. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाच्या बाबतीत असा विचार जेव्हा केला तेव्हा चंदन आपल्याकडे भेटत नाही हा लक्ष. हा एक पहिला मुद्दा आला. पंढरपुरात मिळतं ते कवठेकराकडं. ते जवळजवळ 200 रुपये काहीतरी 100 ग्रॅम आहे, म्हणजे 2000 रुपये किलो आहे. बरोबर आहे. आणि बाजारात मिळतं ते खोड आहे, त्याची खोड जात ही लक्षात असू द्या. विठ्ठल चंदनाचं वैशिष्ट्य आहे. चंदन कमी पडलं तर तुकोबाराने दुसरं उदाहरण घेतलं. परीस ते अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदन. परिसनाई न कोणी आगा, परिसनाई न कोणी आगा, परिसनाई न आगा, परिसनाई न कोणी आगा, परिसनाई न कोणी आगा, परिसनाई न पडते. विठ्ठल परिसा नाही हीन कोणे अंगी. परिस दगड दगड आहे. परिसाबद्दल माहीत आहे. 1-2 उदाहरण सांगतो, थांबतो. माझी वेळ संपत आली. पुढचं येत नाही समजा. हा आम्ही मुंबईकर वेळेच्या बाबतीत फार शार्प असतो. विठ्ठल आणि लोकलला उभं राहायचं लक्षात येईल. ठीक आहे, प्रयत्न करू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. निदान भोज्याला शिवून तर येऊ. विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन. त्याचं उदारत्व सांगितलं. आणि मग परिस सांगत असताना दगड आहे. आपण दगडामध्ये माहिती आहे कोटा, मार्बल, मार्बोनेट, ग्रॅनाइट वगैरे हे दगड आहे. पण हे दगड फार किमतीचे नाही. हिरा फार किमतीचा आहे, पण हिऱ्यापेक्षा किमतीला नसला तरी त्याची किंमत अमूल्य आहे. त्याचं नाव आहे परीस. ओबडधोबड आहे दिसायला, आपल्याला माहिती नाही. मी 2 उदाहरणं म्हणतो 3 पद्धतीने. विठ्ठल परीस. परीस लोखंडावर पडलं किंवा लोखंड परिसावर पडलं काय होतं? सोनं. आमच्या मुंबईला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंग झाली आणि परिसाच्या नावाची सुपारी दिली. कळलं का?
आणि सुपारी दिली कुऱ्हाडीला. सांगितलं हा आपली जात बाटवायला लागला. कळलं का? परिसाने आपल्या जातीतल्या बऱ्याच लोकांना बाटवले, बरेच लोखंड सोने केले. कळलं का? आता याच्यातली गंमत सांगू. ज्ञानबाची मेख म्हणतात त्याला. अशी कोणती जात नाही की त्या जातीत संत झाला नाही. फक्त त्या जातीला कळलं नाही, त्या जातीची खंत आहे. आता त्याच्याही पुढची गंमत आहे. लोक संताच्या जातीचे कमी झाले, संताला जाती तोडणारी जास्त झाली. संताची एकच जात, ऐसी कळवळ्याची. आईची आणि साधूची एकच जात. ज्याच्या ज्याच्याकडे हा कळवळा दिसेल समजा ती आई आहे किंवा साधू आहे. विठाला त्या कळवळ्याच्या पुढे तुकोबांनी शब्द वापरले. हात पाय, हातही पायही चंदन. परिसा नाही ही न कोणी अंग. उदाहरण 2 पद्धतीने. बोलू नका. द्या त्यांना जागा द्या, थोडी जागा द्या. हा, हरकत सगळं जागेसाठी चाललंय आता. जागा वाटप सुरू झाले आहेत. विठ्ठल महाराज लोकांच्या सप्त्यात पण जागा ठरलेल्या आहेत. कळलं का? आणि त्या ठरलेल्या महाराजांच्या आहेत. कळलं तर बरं होईल. परिस एक लहान लेकरू हातात लोखंडाची डबी घेऊन धावत सुटलं. गंजलेली डबी, झाकण उघडत नव्हतं. ती डबी वाजत होती म्हणून सारखा वाजवत होता. तर वाजत असताना बराच वेळ ती वाजवल्यानंतर ती एकदम सोन्याची झाली. त्या पोराने ती खाली आपटली. आजोबा धावत आले. काय रे बाळा? ती म्हणली बा डबी. आजोबांनी पहिली लोखंडाची डबी देवाऱ्याजवळ होती. याने बराच वेळ वाजवत होता. उघडून पाहिली तर त्यात कागदाचा बोळा होता आणि त्या बोळ्यामध्ये परीस गुंडाळलेला होता. त्या मुलाने ती सतत वाजवल्यामुळे निरपेक्ष खेळण्याच्या नादात खेळकर वृत्तीने आवाज येतोय म्हणून वाजवल्यामुळे खसखशीच्या कणा एवढा छिद्र पडलं आणि त्या छिद्रातून त्या परिसाला स्पर्श झाला लोखंडाचा. आणि लोखंडाचं तुम्ही लेकरासारखे खेळकर राहिलात ना तर तुमचंही सोनं होईल. कळलं तर बरं होईल. पण खसखशी एवढा तरी तुमचा स्पर्श झाला पाहिजे. विठाला उदाहरण क्रमांक 2. एका गुरुकडे परीस होता. गावातल्या पाटलाने सांगितलं याच्या घरी जा, परीस घेऊन ये, तुझ्या वजना इतकं सोनं दे. 12 वर्ष तो गुरुजींजवळ होता. 12 वर्षात त्याला काही परीस सापडला. 12 वर्षांनी कुंभमेळा आला. गुरुजी गेले 1.5 महिन्यासाठी कुंभमेळ्याला. त्याला मग काय संधी सापडली. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता. अवघी आपुलीची आता लाज आणि चिंता दुरावली. त्याने आश्रमातला कोपरा खणून काढला. पण त्याला परीस सापडला नाही. 1.5 महिन्याने गुरुजी आले आणि आश्रम ओला दिसला. ते म्हणले बाळा आश्रम ओला कसं काय? ते म्हणले पाऊस पडला. ते म्हणले फक्त आश्रमातच पडला का काय? खरं सांग काय झालं? नाही म्हणले मी आश्रम सारवलाय. गुरुजी म्हणले एवढ्या वर्षात तू कधी केरसुनी हातात धरली नाही आणि आज आश्रम सारवलाय. काय तुझ्या मनात सांग, माझ्या कानात सांग बरं. गुरुजी खरं सांगू? म्हणजे सांग. तुमच्याकडे परीस आहे असं मला 12 वर्षापूर्वी कळलं. गावच्या पाटलाने मला सांगितलं तेवढा परीस आणून दे, तुझ्या वजना एवढं सोनं देईन. म्हणून मी ती परीस घ्यायला 12 वर्ष थांबलो. 12 वर्षात काही परीस भेटलं नाही. 12 वर्षांनी तुम्ही कुंभमेळ्याला गेले. 1.5 महिना मला संधी मिळाली. मी 1.5 महिन्यात आश्रमातला कोपरा खणून काढला. पण मला परीस भेटला. गुरुजी म्हणले अरे वेड्या, आला त्या दिवशी जरी विचारला असतंस की मला परीस पाहिजे, मी तुला दिला असता. मला काय करायचं आहे? अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. तुला परिसत पाहिजे ना, जा देवाऱ्याखाली लोखंडाची डबी ती घेऊन ये. ते म्हणले त्याच्यात परीस आहे? हो म्हणले. गुरुजी द्यायचं असेल तर हो सांगा, नाही तर नाही सांगा.
कशाला माझी मस्करी करता? म्हणजे मी परीस पाहिलं नाही, पण परिसाबद्दल ऐकू नये. लोखंडाच्या डबीत जर तुम्ही परीस आहे म्हणता, एक तर तुमच्याकडे नाही किंवा तुमची दानत नाही, कळलं का? हा, गुरुला आणि साधूला बरेच लोक असं बोलतात. काही लोक गुरुला बोलतात, गुरुजी तुम्हाला कळत नाही. बरोबर आहे, मला कळत नाही म्हणून तुला शिष्य केलंय. मला कळत असतं कशाला दुकान मांडलं असतं मी. विठाला आणला डबा त्याने. गुरुजीने उघडला, एक चिंदी होती, ते चिंदीत गुंडाळलेला परीस काढला आणि तो डबीत ठेवल्याबरोबर ती डबी सोन्याची झाली. झाकण एका हातात, डबी एका हातात. झाकणाचं काही सोनं झालं नाही, परीस लावलेला डबीला सोनं झाल्याबरोबर त्याचे डोळे चकाकायला लागले. अरे बापरे गुरुजी, मग एवढे दिवस याचं सोनं का नाही झालं? मग गुरुजीने ती चिंदी दाखवली. ते म्हणले, याच्यात आणि तुझ्यात फक्त चिंदी होती रे विठ्ठल. तेवढी चिंदी जरी असली तरी आपलं सोनं होत नाही विठ्ठल. परिसा नाही हीन कवणी अंग. आपल्याकडे प्रमाण आहे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. भागवतांनी गर्जना केली, किरात हुणांद्र पुलिंद पुलकसा आवीर कंका यवना खसादया येनेच पापा यदपा श्रेया श्रेया शुद्धंती तस्मै प्रवैष्णवी नमः. साधू याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वर्णन आलंय. कोण झाले पावन? प्रश्न केलाय. कुळाने जातीने कोण पावन झाले? तुम्हाला जर खरंच पावन व्हायचं तर साधू जवळ जा. तुम्ही जसे असाल तसे, जिथे असाल तिथून जा. ते जिथे असतील तिथून तुम्हाला मोकळ करतील. त्यांना किती वेळ लागतो? किती वेळ? मी 2 उदाहरणं दिली. खसखशीच्या कणा एवढा स्पर्श झाला हो तरी सोनं झालं. साधूचा एक 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 नजर जरी पडली तरी आपलं काम होतं. आणि गंमत आहे, लोक साधूच्या वाऱ्याला उभं राहत नाहीत, साधूला वाऱ्याला उभं करत नाहीत. आणि पुन्हा म्हणतात अहंकाराचा वारा. खूप बरं सांगत नाही. आता अजून गंमत आहे. कुत्रा आले म्हणून सांगतो. संत समागम भावे त्याचे द्वारी श्वान याती. तुकोबऱ्याचं कुत्र्याचं काही वाकडं नाही, कुत्र्याच्या शेपटीशीच वाकडं आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, बऱ्याच कुत्र्यांची शेपूट, बऱ्याच म्हणू का सगळ्या म्हणू, पण मी म्हणतो जर एखाद्या कुत्र्याची शेपूट सरळ होत नसेल तर सप्त्यापुरती नळीत घाला.